कलियुगामध्ये आपल्या मनाला जडला पाहिजे. मनालाच का लागला पाहिजे? त्याचं कारण आहे, कारण परमार्थ करायचा का न करायचा हे डिपार्टमेंट कोणाकडे आहे? निर्णय घेण्याचं डिपार्टमेंट आहेत ना. परमार्थ करायचा का न करायचा, कीर्तनाला जायचं का न जायचं, कथेला जायचं का न, हे कोण निर्णय घेतोय? मन घेतोय ना. बघा तुम्ही, मी नेहमी विनोदाने एक उदाहरण सांगतो. आमच्या माता भगिनी कथा कीर्तनाला जात असताना एकट्या कधीच जात नाही. शेजारच्या सखूबाईला ते हाक मारतात. आपल्या मंडपात आहे का कोणी मावशी आहे का? हाक मारता की नको? माता भगिनींचा स्वभावच आहे का? मग अशा सप्ताहाच्या दुसरा तिसरा दिवस उगवला. रोजची काकड्याची सेवा, हरिपाठ, कथा, कीर्तन रात्री 11 11:30 झोपण्याकरता होत आहेत. थकवा येतो बा, शेवटी शरीर आहे. मग चौथा दिवस सप्ताहाचा उजाडला. चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा. वाड्यातून त्या 2-4 माता भगिनी जाऊ लागल्या आणि जिला सोबत घ्यायचंय तिच्या दारी उभा राहिल्या. मावशी चला न कीर्तनाला. कीर्तनकार बुवा आला म्हणे कवाचा. त्या बुवानं भंग टाकला. येडी हळद बाशीकडी. अभंग टाकत नाही, अभंग घेतात. पण आपण खानदेशातले ना, एम ए 19 जळगाव जिल्हा आहे का ना. महाराज आम्ही हरिपाठ म्हणून. अरे टाकता कशाला? घेण्यासारखी वस्तू आहे ती आहे का? हरिपाठ घेतला म्हणा. आपलं काय महाराज, आपण एक वाक्य शिवायचं लावतो. आम्ही हरिपाठ म्हणून टाकला. नाही हो, टाकायची वस्तू नाही ती. महाराजांनी अभंग घेतला. चल म्हणे मावशी चल लवकर लवकर. आता आतून आवाज आला म्हणे, बाई ग आज माझं कसं मनच नाही. काय नाही? मन नाही. आता माझं उदाहरण ऐकलं तुम्ही. तुम्हाला एक प्रश्नाचा विचारतो. घरापासून तर कीर्तनापर्यंत मन आणतं का पाय? तुम्ही कशाने आले? हुशार आहे तुकाराम नगर. मन जाणतं म्हणे. बरोबर आहेत ना. या 10 इंद्रियांना राबवणारं कोण आहे? मन आहे. आमचे संत वर्णन करतात. मनुराजा एक देहापुरी. नामाचा छंद सर्वात प्रथम आपल्या मनाला लागला पाहिजे. कारण तृतीय स्कंदामध्ये कपिल भगवंत देवहूती मातेला तोच उपदेश करतात. मोक्ष पाहिजे असेल तर मन कारणीभूत आहे आणि बंधनात जर पडायचं असेल तर मनच कारणीभूत आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. ऐका, या नामचिंतनाचा, भगवत भक्तीचा, परमार्थाचा आपल्या मनाला छंद लागणं फार गरजेचं आहे. का म्हणे महाराज? कारण मन हा मोगरा आहे आणि हे मन रूपी फूल देवाच्या चरणाच्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. ऐका, मन हा मोगरा अर्पून ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून आपल्या मनाला परमार्थाचा छंद लागावा, नामचिंतनाचा छंद लागावा. हे कलियुग आहे आणि सर्व श्रोता वर्गांना एक फार महत्वाचं वाक्य सांगून जातो. या कलियुगामध्ये नामचिंतनाच्या व्यतिरिक्त कोणतंच श्रेष्ठ साधन नाही.
नाथ महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय हे नामाचा महिमा सांगत असताना असंच वर्णन करतात, हरीचं नामचिंतन केल्यानंतर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं बरं का. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून नामस्मरणाला फार मोठी किंमत या कलियुगात आहे. कारण युग परत्वे साधन हे बदलत असतं. सत्य त्रेता द्वापार आणि कली युग परत्वे साधन बदलतं. सत्ययुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन वेगळं होतं, आयुष्याची मर्यादा वेगळी होती. त्रेतायुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन वेगळं होतं, आयुष्याची मर्यादा वेगळी होती. द्वापार युगामध्ये भगवंताचं साधन वेगळं होतं आणि आयुष्याची मर्यादा वेगळी होती. असं सांगितलं जातं व अनुमान प्रमाण लावलं जातं. सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 आयुष्य असायचं. किती वर्षाचं? 1,00,000चं. जगाच्या मालकाने ते युग संपलं, तो त्या युगातला अवतारही संपला. आता त्रेता सुरू झालं. त्रेतायुगामध्ये त्या 1,00,000वरचं एक शून्य कमी झालं, 10,000. त्रेतायुग संपलं, द्वापार युग लागलं, आणखी जगाच्या मालकाने एक शून्य कमी केलं. किती? 1,000. आता कलियुग आहे. या कलियुगामध्ये परमात्म्याने पाहिलं, आता या 1,000वरचं आणखी एक शून्य कमी केलं. किती? आता देवाला एवढीच विनंती आहे, शून्य काही कमी करण्याच्या भानगडीत म्हणे केलंच कमी तर फक्त 2 पंचवर्ष होईल बा. आता 100 वर्षामध्ये काम अपूर्ण राहतात, तर 10 वर्षात काय काय करणार आहे आपण? कलियुग म्हटल्यानंतर आयुष्याची मर्यादा सांगितली ना, आणि त्या आयुष्याच्या मर्यादेनुसार साधन हे ठरलं गेलं. या कलियुगामध्ये नामाशिवाय पर्याय नाही. आपण नेहमी काकड्यामध्ये अभंग म्हणतो, मला माहित आहे तुकाराम नगर मधले भाविक माता भगिनी पुरुष वर्ग यांचा कार्तिक मासातला काकडा पाठ आहे ना. तुम्ही येताना का आता इकडे? काकडा पाठ आहे आमच्या माता भगिनीचा. महाराज काय सांगावं. आणि नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये जगाच्या मालकाचा अभंग आहेत ना. अरे नामाविन साधन नाही या कलियुगी, नाही या कलियुगी. गर्भश्रम भोगी, गर्भश्रम भोगी माता अनेक म्हणते. नामाविन साधन नाही या कलियुगी, नाही या कलियुगी. नामाविना साधन नाही या कलियुगी. व्यर्थश्रम भोगी माता अनेक म्हणते, व्यर्थश्रम भोगी माता अनेक म्हणते. नामाविना साधन नाही या कलियुगी. नामस्मरणाचं सामर्थ्य माझे आणि नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये जगाच्या मालकाने हा अभंग रचावा. नामदेव महाराजांचा गाथा फार सुंदर आहे, एकदा वाचा. नामदेव महाराज वर्णन करतात, कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरं साधन नाही. जरी कोणी करत असेल तर तो निव्वळ त्याचा श्रम आहे. श्रम ऐका, तुम्ही बहुसुज्ञ आहात. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. इतरत्र साधनं करू नये असं नाही, पण त्यांची मुदत संपली वा. जे कोणी डॉक्टरकी करत असतील किंवा त्यांच्या घरातील कोणीतरी डॉक्टर असेल, त्यांच्या लवकर लक्षात येईल. ज्यांचं मेडिकलचं दुकान आहे त्यांच्या लवकर लक्षात येईल. आपण गोळ्या घेण्याकरता जातो. गोळ्या घेण्याकरता गेल्यानंतर देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने एक गोष्ट पाहिली पाहिजे. कोणती डेट पाहिली पाहिजे? कदाचित नजर चुकीने देणाऱ्याकडून देवाय जाईल, पर घेणाऱ्याने तर पाहिलं पाहिजे की नको. त्यानं घेतली बा ते एक्सपायर झालेली गोळी. कशाला चित्त लागणार आहे त्याचा? आता त्याचा तो रोग तर काही गेलाच नाही, पण दवाखान्यात ऍडमिट करावा लागला. ते कोणतं पॉयझन म्हणतात त्याला? ते पॉयझन झालं बा, शरीरामध्ये विषबाधा झाली. माझं उदाहरण संपलं. इतरत्र साधनं हे कालबाह्य झालेली आहे, पण नामचिंतन याच्यासारखं औषध जगात कोणतंच नाही हो.
एकच वाक्य सांगतो आणि पुढच्या चरणाला स्पर्श करतो. म्हणे महाराज आम्ही नामस्मरण करणार, मनाला त्याचा छंद लावणार, पण त्या नामचिंतनाने आम्हाला काय प्राप्त होईल? 2 लाभ सांगितले, त्यापैकी एक सांगतो. म्हणे कोणता लाभ होईल? एक आपली काया भगवत स्वरूप होईल, हा तर लाभ श्रेष्ठ आहे. परंतु पाप्यातला पापी धरून जातो, हे नामाचा महिमा. अरे नाम जपत शूळ पाणी, नामे तरला वाल्या कोणी, नामे तरला वाल्या कोणी, नामे तरला वाल्या कोणी, नाम जपत शूळ पाणी, नामे तरला वाल्या कोणी, नामे तरला वाल्या नाम जपत शूळ पाणी, नामे तरला वाल्या. आहे का? भगवान भोले बाबा नामस्मरण करतायत बर का. इतकी काय महादेवाची भक्ती सुरू आहे बा. सदैव राम आणि या नामाचं चिंतन ते करतात. नाम जपत शूळ पाणी, नामे तरला वाल्या. पाप्यातला पापी होता हो. काय सांगावं तुम्हाला, चरित्र माहित आहे. रामायण हे काव्य लिहिण्याच्या अगोदरचं चरित्र वाचा. मुखामध्ये एकच वाच्यता होती, एकच वाक्य होतं, हाना मारा हाना मारा हाना मारा. नारदांची भेट झाली, मंत्र बदलला. ऐका, मंत्र दीक्षा दिली. आपल्याला कथानक माहीत आहे. मला आणि एक दृष्टांत आठवला, तो सांगतो. म्हणे महाराज तुम्ही सांगितलं नामचिंतन केल्यानंतर पाप्यातला पापी पुण्यवान होतो. एकदा असं झालं बा. एक गृहस्थ गंगेमध्ये स्नान करत होता. काशी वाराणसी वगैरे वगैरे फिरून घेतलं. गंगेमध्ये स्नान करत होता आणि आनंद होता त्याला. पाप धुतलं गेलं, पाप धुतलं गेलं, पाप धुतलं गेलं, पाप धुतलं गेलं. स्नान झालं, बाहेर आला का हो एवढा आनंद गंगेच्या स्नानाचा, चांगली भावना आहे बा तुमच्या मनात. मग म्हणे आता वर्षभराचं काय धुतलं गेलं? म्हणे पाप धुतलं गेलं, आता नवीन करण्याकरता सुरुवात. म्हटलं अरे असं कोणी चालतं आहे का ना. एकदा का प्रायश्चित्त घेतलं त्या मार्गाने जायचं. वाल्मिक ऋषींनी प्रायश्चित्त घेतलं, भगवंताचा उलटा मंत्र म्हणावा हो. तुळशीदासजी महाराज ती कथा रामायणात गोड सांगतात. तरीही त्यांचा उद्धार झाला. नामाचं हे फल आहे. इतकंच काय, जो नामस्मरण करतो त्याच्यामध्ये आणि देवामध्ये भेद राहत नाही. अभंगाच्या दुसऱ्या माझ गोविंद नामस्मरणाचं फल तुकोबराय पुढे सांगतात. मग गोविंद ते काया. हे नामचिंतनाचं सामर्थ्य आहेत बरं का. मी नेहमीच सांगतो, साधना करत असताना, नामस्मरण करत असताना जर मनापासून ती साधना केली, आपल्या अंतःकरणापासून मनापासून भगवंताच्या एका एका अंगाचं स्मरण करून जर नामचिंतन केलं ना, तर निश्चितच काया ही परिवर्तन होणारच आहे. माझ्या तुकोबारायांचे शब्द कधीही असत्य ठरणार नाही. पण त्या पद्धतीची ती मनाला साधना लागली पाहिजे. नाहीतर आपण ही स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून हरिपाठ म्हणतो, पण आपलं मन एकाग्र राहत नाही ना. मन एकाग्र राहत नाही.
त्याला एक दिवस उशीर झाला बा, स्नान केलं, आपल्या देवघरात आला, देवघरासमोर देवासमोर बसला, हरिपाठ म्हणण्याकरता सुरुवात केली. उशीर झालेला होता. आता त्याला सांगायचं आहे हरिपाठ 27 भंग म्हणायचे बा, पण त्याला सांगायचं आहे आता 8वर काटा, आता 8 वाजतील म्हणून तो सांगू लागला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि तिला म्हणा 1 कप चहा ठेव म्हणा. आता अशा हरिपाठाला काय उपयोग आहे सांगा? हा, अरे आपलं मन एकाग्र नाहीत ना, मग नामचिंतन करण्याचा काय उपयोग आहे? आपल्या लक्षात येईल बघा, काही काही वेळेला नियम असा राहतो की तो लोकांनुसार काढावा लागतो, काही काही नियम असा राहतो तो संतांनुसार काढावा लागतो. आता काही काही लोक म्हणू लागले, महाराज आम्ही का तुमच्यासारखे रिकाम, आम्ही रिकाम टेकडे दिसतो का तुमच्यासारखे? आम्हाला कामधंदे आहेत ना महाराज, मग आम्ही काम सोडून एकाग्र चिंतनाने कुठं ना, मग त्याच्याकरता अपवाद आहे. साधू संतांनी पाहिलं बापा हा संसारात भलताच रंगलाय गडा, मग संत सांगतात कामामध्ये काम, काय म्हणा राम राम. ऐका, मी आपल्याला एक प्रश्न असा विचारतो, एकादशी कोण कोण धरतं बरं? वा वा वा, सर्वच आहेत जवळजवळ. आणि जे धरत नाही ना त्यांना कडकडीची विनंती आहे, एकादशी सारखं व्रत नाही. ज्यांना शुगर असेल ते या नियमातून वजा धरा, कारण ते शुगरच अशी व ते खाण्यासाठी मागते काही ना काही. पण ज्याचं शरीर चांगलं आहे कृपया करून एकादशी सारखं व्रत नाही. आणि आपल्या लक्षात येईल बघा, एकादशीसाठी फलहार पाहिजे का फराळ? तुमचं काय मत आहे? फलहार पाहिजे का फराळ? खरं सांगा, आपण काय करतो? केळ्याची वा वा ऐका बगरचा ते वेफर मध्ये इतके प्रकार निघाले बा आता. वेफर केळीचे वेगळे, बटाट्याचे वेगळे, पुदिन्याचे वेगळे, खारट वेगळे, तिखट. मी तर नेहमी सांगतो एकादशी म्हणजे एक प्रकारे छोटीशी दिवाळी साजरी होते की नको? आहे का? इतरत्र दिवशी हा खात नाही हो एवढा, पण एकादशी दिवशी काय महाराजांनी ते शरीराची धाव आहे तिकडे. इतरत्र दिवशी भूक बी लागत नाही, सांगा तुम्ही लागते का? नाही. पण एकादशी म्हटली का रे तो कसा खाऊ का ठेवू आहे का? सांगण्याचं तात्पर्य असं आहे, आपण नियम परतवे, आपले सोयीनुसार नियम लावले ना, हे सोयीनुसार नियम आहे ते. महाराजा मला कामधंदा करावा लागतो, मग कर बापा फराळ आहे का, नाही तर फलाहार आहे. एक वाक्य वाचलं होतं मी पेपरला, आपण जी एकादशी धरतो ना 15 दिवसानंतर एकदा येते ना, त्याला विदेशामध्ये डाएट म्हणतात. काय म्हणतात? एक दिवस शरीर क्लीन झालं पाहिजे बा, म्हणून ते लोक काय करतात, अरे आमच्या दोन्ही क्रिया होतात ना, एकादशी होते आणि डाएटही होतो आहे का. एक दिवस शरीर क्लीन केलं पाहिजे, त्यांच्या शब्दात तो डाएट आहे, पण आपल्या शब्दामध्ये ती एकादशी आहे. 15 दिवसानंतर काय माणूस मरणार आहे का? संतांचं प्रमाण आहे. काय एकादशी जातो तुझा जीव, फरडाचे मिशे धनी घेशी. म्हणूनच बघा, आपण आपल्या सोयीनुसार, महाराज आमचं मन एकाग्र करा, नामचिंतन करा, या मला जमणार नाही, मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुकोबाराय सांगतात, एकाग्र मनाने जर नामचिंतन केलं ना, मग गोविंद ते दया भेद नाही देवा दया. त्या साधकामध्ये आणि देवामध्ये भेद मानू नये. देवते संत, देवते संत, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत, असं नामचिंतन करणारा जर कोणी साधक असेल, साधू असेल, संत असेल, महानुभाव असेल, तर त्याच्यामध्ये आणि देवामध्ये भेद राहत नाही. ही साधनेची श्रेष्ठता सांगितली बरं का. देवामध्ये आणि त्या साधकात भेद राहत नाही. भेद नाही देवा. तुमच्या बहुश्रुत एक असा अभंग आहे नामदेव महाराजांचा. मी नेहमी सांगतो, 1-2 मिनिटं तुमचे घेतो आणि पुढच्या चरणाकडे चालतो. एक दिवस माझे नामदेव महाराज कार्तिक मासाच्या निमित्ताने भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये काकड आरती ओवाळण्याकरता गेले. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये गोड असं प्रकरण आहेत बघा. नामदेव महाराज तिथं गेल्यानंतर गळ्यामध्ये विना आहेत आणि नामदेव महाराजांनी देवाकडे पाहावं.
अभंग सुरू केला. रामकृष्ण हरी भजनापासून अभंगाची सुरुवात झाली. आता जगाच्या मालकाला आपल्या भक्तांची दया वाटू लागली. एवढ्या आनंदाने आणि नामाचा जयघोष चालू आहेत, मग परमात्मा मुकाट्याने राहील तरी कसा? जगाच्या मालकाने मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष. अरे माझं नाम चिंतन करतात ना हे, मग यांच्यामध्ये भेद राहता कामा नये. आपण अभेद निर्माण करू. माझ्या परमात्म्याने सर्वांनाच आपलं स्वरूप देऊन टाकावं. आता ते काकड आरती ओवाळण्याचा शेवटचा अभंग राहिला. उठा सकळ जन उठले नारायण, उठले नारायण, आनंदले मुनिजन, आनंदले मुनिजन, तेरे लोक. रुक्मिणी माता गाई गाई ताट घेऊन आल्या. देवाला ओवाळायचा येत ना, आता गाई गाई ताट घेऊन आल्या आणि ताट घेऊन आल्या आणि तशाच तटस्थ उभे राहिले. का तर कोणाला ओवाळावं काही समजेना. जिकडे पाव तिकडे देवच दिसू लागला. लाजले गे माये आता कौना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज ओवाळू. ओवाळू मी गेले माये गेले द्वार, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुजा सारिके. ओवाळू मी गेले माये सख्या माझारे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नारी. हो नामदेव महाराज त्या ठिकाणी हजर होते. रुक्मिणी मातेला लाज वाटू लागली. कोणाला ओवाळावं, कोणाला ओवाळावं? तेव्हा नामदेव महाराज खूण सांगतात. ज्याच्या गळ्यात वैजयंती माळा आहेत ना, तो आमचा देव आहे. विष्णुदास नामा यांनी दाविली खूण. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, जो मनापासून भगवंताचं नामचिंतन करतो, भक्ती करतो, परमार्थ करतो, परमात्मा त्याला स्वरूपा नावाचा मोक्ष देतो. तुकोबा आहे तेच सांगतात. मग गोविंद ते काय काय भेद नाही देवात. या बरोबर महाराज आला आमच्या लक्षात. पण अशा भक्ताच्या अंतःकरणामध्ये काय राहतं? आनंदले मन, प्रेमे पाझरती लोचन. नाम चिंतनाचं हे पुढचं फळ आहे बा. जो सदैव नामस्मरण करतो ना, त्याचा चेहरा पाहण्यासारखा राहतो बघा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहतो. आणि एक सांगू का, आपला संसार म्हटल्यानंतर प्रत्येकाला दुःखाचे चटके आहेच ना. संसार म्हटल्यानंतर दुःख आहेच, परंतु त्या दुःखातून पार उतरण्याकरता ही नामचिंतन एक नौका आहे. नौका नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघा. त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न राहतो, नेहमी आनंदित राहतो. आणि त्याच्या डोळ्यातून देवाच्या प्राप्तीसाठी सदैव आनंदाचे अश्रू वाहत असतात. एक प्रमाण आहेत, गोड आहेत फार बघा. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, बघाया भारत आपला पुन्हा, बघाया भारत आपला. ऐका, असा जो भक्त आहेत ना, त्याची इच्छा आहे देवा एकदा या कलियुगातलं सर्व पाप घालवून पुन्हा अवतार कार्य संपवा. तुम्हाला बघण्याची लालसा आहे. डोळ्यातून प्रेमाश्रू पाझरतात बर का. याचाच आणि भाव तुकोबाराय सांगतात. याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात. ऐका, शब्द जरा लक्षात घ्या. कोणता भाव आहे हा? अष्टसात्विक भाव. तुम्ही हनुमंतरायाच्या मंदिरात गेलात, कल्पना करा. महादेवाच्या मंदिरात गेलात, पांडुरंगाच्या मंदिरात गेलात, कोणीच नाही तिथं. एकांतामध्ये आहात. हात जोडून एका बाजूला उभे राहा. देवाची मूर्ती नखशिखांत पहा आणि देवाला म्हणा, देवा मी फार पापी आहे. आयुष्यामध्ये मानवी नरदेह मिळाला, परंतु काय करणार, संसाराचा छंद काही सुटत नाही देवा. ज्या वेळेला तुम्ही एकांतामध्ये आपली चूक कबूल कराल, त्या वेळेला तुमच्या अंगावरचा एक आणि एक रोम उभारा आल्याशिवाय राहणार नाही आणि डोळ्यातून आपोआप अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, यालाच अष्टसात्विक भाव म्हणतात. कोणता भाव आहे हा? अष्टसात्विक भाव. ऐका ना, अश्रू आपल्या डोळ्यातून अनेक कारणांमुळे येतात, अनेक कारणांमुळे येतात.
कल्पना करा, एखादा व्यक्ती गतपान झाल्यानंतर त्याच्यासाठी लोक रडतात. ते दुःखाचे अश्रू आहे. कोणते? दुःखाचे अश्रू आहे ते. थंडीचे दिवस आहे, धुकं पडलेलं आहे. 2 तरुण मुलं 6 नंबर हायवेने जवळजवळ 100च्या स्पीडने गाडी चाललेली. हिवाळ्याचे दिवस आहे, अंगामध्ये स्वेटर नाही, हातामध्ये कोणते मोचे नाही, कानाला मफलर नाही, डोळ्याला चष्मा नाही, वेगाने गाडी निघाली 100च्या स्पीडने. आता त्याही वेळेला डोळ्यातून काय येतात? अश्रू. पण ते प्रेमाचे आहे का? त्याला त्या डोळ्याला त्रास होतोय म्हणून ते काय येत आहे? अश्रू आहेत. ते प्रेमाचे नाही, ते अष्टसात्विक भावाचे तर मुळातच नाही. ऐका ना, आमच्या माता भगिनी कांदा कापता काय तुम्ही म्हटलं का पार्सल बोलवता? कापताना कांदा, मग तेव्हा काय येतं? आणि एक सांगू का, कापणाऱ्याच्या डोळ्यात जितके येत नाही ना, शेजारचा म्हणतो काय लावलं बंद करणं, एवढा काय कांदा कापती? शेजारच्याला फार त्रास होतो. तेव्हा डोळ्यातून काय येतं माता माऊल्यांनो? खरं सांगा, अश्रू येतं की ते प्रेमाचे आहे का? ते अष्टसात्विक भावाचे का? नाही. त्या कांद्याचा त्या डोळ्यांना काय होतोय? त्रास होतोय. ते फेसबुक तर याच्या पुढे गेलो. कांदा कापताना ते हेल्मेट घालून घेतले, ते माता भगिनी कांदा कापते. म्हटलं काय प्रगती झाली बा भारताची. ऐका ना, ते कांदा कापल्यानंतर डोळ्यातून येतात ते त्रासाचे अश्रू आहे. दुःखाचे अश्रू वेगळे, आनंदाचे अश्रू वेगळे. ऐका, जरा विज्ञान आपल्या समोर मांडतो. माझ्या माऊलींनी ज्याप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान सांगितलं ना, जरा विज्ञान सांगतो. जे काही डॉक्टर की करतात ना, प्रत्येक रोगाचा तज्ज्ञ झालेला आहे, तसा नेत्ररोग तज्ज्ञ जो आहेत ना, त्याच्या लक्षात येईल. आपल्या डोळ्यांमध्ये जे काही पडदे आहेत ना, एक पडदा बाहेरचा, एक पडदा आतला आहे. आतल्या पडद्यातून जर अश्रू आले, समजावं हे अष्टसात्विक भावाचे आहे. आतल्या पडद्यातून येणारे अश्रू जर थंडगार असतील तर हे प्रेमाचे आहे, अष्टसात्विक भावाचे आहे. ऐका, कारण त्याचे प्रकार सांगितलेले म्हणून तुकोबाराय सांगतात, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. या 3 चरणाचा भावार्थ आपण पाहिला. उर्वरित वेळेमध्ये शेवटच्या चरणाचं चिंतन पाहू आणि सेवा सुपूर्त करू. त्या अगोदर मोठ्या प्रेमाने जवळजवळ 8:30 वाजेपासून बुवा सांगतोय, नाम महिमा नाम महिमा, म्हणून कोणी आळस करू नका. हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई.